हाय, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजच्या सकाळची सुरुवात लवकरच झाली. सर्वात आधी तर उठली, अंघोळ केली आणि एका साईडला डाळ लावून घेतली. आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी बनवणार आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी. त्यामुळे सर्वात आधी मी डाळ लावून घेतली. एकदा पुरण झालं ना मग अर्धा स्वयंपाक झाला असा वाटतो. त्यानंतर एका साईडला माझ्यासाठी चहा ठेवला. यावर्षी पूजेचा टाईम खूपच लवकर आहे, त्यामुळे पटापट मला जेवण बनवून तयारीसुद्धा करायची होती. साडी, ज्वेलरी काय घालायचं आहे मी ते ऑलरेडीच ठरवून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा तर चहा घेतला म्हणजे कामासाठी एनर्जी येईल. तोपर्यंत इकडे डाळसुद्धा शिजली होती. आता मी इकडे शेक बनवण्यासाठी मसाला बनवत आहे. सातारकडच्या लोकांना समजलं असेल मला काय बोलायचं आहे. शेक म्हणजे आमटी. आमटी बनवण्यासाठी मी इथे सुके खोबरे, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि शिजवलेली थोडीशी डाळ घेतली. आता हे सगळं बारीक करून घेऊया. वाटण करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही. जर नसेलच बारीक होत तर थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता मी इकडे शेकसाठी अळवणी काढत आहे. डाळ शिजून जे राहिलेलं पाणी असतं ना ते शेकमध्ये टाकलं ना की शेक खूप मस्त लागते. तुम्हीसुद्धा अशी नक्की ट्राय करा. हे सगळं होईपर्यंत मी एका साईडला भात ठेवला होता आणि एका साईडला गुळवणी ठेवली होती. त्यानंतर मी लगेचच पुरण बनवायला घेतलं. पुरणामध्ये मी गूळ, वेलची आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार, म्हणजे छान लागतं पुरण. आपलं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. आता मी इथे शेकला फोडणी देत आहे. यामध्ये मी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, घाटी मसाला आणि आपण जे वाटण केलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर जे आपण डाळीमधलं पाणी काढलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं. मसाला चांगला भाजून द्यायचा, मग शेक खूप भारी लागते. आणि तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर आपण गरम पाणी करायचं आणि ते यामध्ये घालायचं. शेकला उकळी येईपर्यंत मी इथे पीठ मळायला घेतलं. पीठ एकदम नरम मळायचं म्हणजे पोळ्या खूप छान होतात आणि मऊ लुसलुशीत राहतात. आपली शेक बनवूनसुद्धा तयार झालेली आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकली आहे बरं का. आता त्यानंतर मी इकडे पापड तळून घेतले, त्यानंतर भजीसुद्धा तळून घेतले. त्यानंतर पुरणपोळी बनवायला घेतली. पुरणपोळी बनवताना पोळीचा हुंडा व्यवस्थित झाला ना मग पोळीसुद्धा खूप छान होते. स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लीन केले, त्यानंतर झाडू मारला, लादी पुसली. माझं हे सगळं होईपर्यंत आहोंनी मस्त अशी देवपूजा केली होती. त्यानंतर पूजेसाठी लागणारं ताटसुद्धा तयार केलं. त्यानंतर आम्हीसुद्धा तयार झालो आणि लगेचच वडाच्या पूजा करण्यासाठी निघालो. वडाची पूजा केली. आमची पूजासुद्धा खूप छान झाली. पूजा झाल्यानंतर खूप सारे फोटोज काढले आणि मी कशी दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दिनेशसुद्धा लवकरच घरी आले. त्यानंतर आम्ही पूजा केली आणि जेवून घेतले. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.